एक शहंशाह ने बनवा के हसी ताजमहल, दुनिया ताजमहाल जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी एक नितांत सुंदर वास्तू। पांढरी शुभ्र संगमरवरी अशी ही वास्तू आज प्रेमाची निशाणी म्हणून ओळखली जाते। मंडळी, माझ्या मागे वन ऑफ द 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड ताजमहल, 7 आश्चर्यांपैकी एक। सुप्रभात मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे ट्रॅव्हल विथ अस्मितावर। ताजमहाला वन ऑफ द 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड का म्हणतात ते इथे आल्यावर तुम्हाला नक्की कळेल। खूपच सुंदर, म्हणजे ताजमहालचं सौंदर्य वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाही आहे। इथे आल्यावर ना एक नॉस्टॅल्जिक फिलिंग आलं आहे। मी माझ्या पॅरेंट्सबरोबर बरेच वर्षापूर्वी इथे आले होते लहानपणी, तर ते आज बघून आता मला त्या आठवणीही येत आहेत ताजमहलच्या तेव्हाच्या। आणि इतके वर्षातली एक सुधारणा म्हणजे तेव्हा आम्ही पूर्ण चालत आलेलो, मेन गेटपासून आतपर्यंत चालत आलेलो तिकीट काउंटरपासून। पण आता छान इलेक्ट्रिक व्हेकल केलेले आहेत, सो आपलं तेवढं चालणं वाचतं। ही माझ्या मते खूपच चांगली सोय आहे। इतके वर्षातली झालेली नवीन डेव्हलपमेंट असं म्हणता येईल की ते 20-20 रुपये घेतात त्या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये बसायला, पण ते म्हणजे आपल्याला इथपर्यंत अर्धं चालणं वाचतं, अर्ध्यापेक्षा जास्तच चालणं वाचतं आपलं। सो ते एक मला चांगली इन्फॉर्मेशन तुम्हालाशी शेअर करावीशी वाटली तुमच्याशी, म्हणून सांगते। आणि हा लॉग शेवटपर्यंत बघत राहा। या लॉगमध्ये अजून आग्र्याची एक स्पेशालिटी आहे। जसं आग्रा म्हटलं की ताजमहल आणि पेठा या 2 गोष्टी आपल्याला आठवतात। आग्र्याचा पेठा सगळ्यात फेमस आहे, सगळ्या खाण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे। पण तो पेठा मी कुठे घेणार आहे किंवा पेठ्यासाठी इथलं फेमस शॉप कोणतं आहे ते व्हिडिओच्या शेवट तुम्हाला बघायला मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल। सो स्टे ट्यून। उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शहाजहां याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला। 1653 साली याचे बांधकाम पूर्ण झाले। आज ताजमहाला 3 मुख्य दरवाजे आहेत। ताजमहाल बांधायला साधारण 22,000 कामगारांना 22 वर्षे लागली। ताजमहाल शुक्रवारी बंद असतो, सो शुक्रवारी कुठल्याही टुरिस्टला इथे अलाउड नाही व्हिजिट करायला। इथे आता माझ्या मागे हा ताजमहलच्या इथपर्यंत मी पोहोचलेली आहे। इथे यायला 50 रुपये तिकीट आहे इथपर्यंत, पण इथे जर वर जायचं असेल, माझ्या मागे लोक चालताना दिसतील, वर जायचं असेल तर 250 रुपये तिकीट आहे। मी आता ताजमहलच्या इथे वर आली आहे 200 रुपयाचं तिकीट काढून। मी म्हटलं जसं खालीपर्यंत 50 रुपयाचं तिकीट आहे, वर 200 रुपयाचं आहे। आणि इथूनच मागं यमुना रिव्हर दिसते, ही समोरची रिव्हर आहे ती यमुना रिव्हर आहे, आणि पलीकडे मेहताब बाग दिसते। खूपच छान वाटतंय आता इथे, एकदम प्रसन्न वाटतंय। आता वारा पण आहे, थंडी, म्हणजे हा बेस्ट सीझन आहे। ॲक्च्युअली थंडीची सुरुवात झाली आहे आता, त्यामुळे तसं हा बेस्ट सीझन आहे तसं बघायला गेलं तर। कारण जास्त थंडीत पण मग फॉग असतं, मग ताजमहालवर पण इथे फॉग वगैरे येईल तर एवढं मजा येणार नाही तुम्ही सकाळी आलात तर फोटोग्राफीला। आत्ता हवा क्लिअर आहे, थंडीची सुरुवात आहे आत्ता जस्ट। आणि उन्हाळ्यात इथे खूपच उकाडा असतो, त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो अवॉइड करा।
4 दिवस झाले आग्र्यात आहे आणि 4 दिवस वेगवेगळ्या वेळेत ताजमहल बघितलेला आहे. सकाळच्या वेळात थोडासा असा पिंकसर दिसतो ताजमहलचा रंग, थोडासा पिंकिश दिसतो. दुपारच्या वेळेत आता तुम्ही बघताय स्वच्छ व्हाईट आहे. आणि संध्याकाळी काल मी सनसेटच्या वेळेस पण ताजमहलला व्हिजिट केली. काल सनसेटच्या वेळेस जेव्हा सूर्यकिरणं याच्यावर पडतात तेव्हा थोडासा येलोइश, क्रीमिश, ऑफ व्हाईट येलोइश असा दिसतो तो. आत्ता जसा पूर्ण व्हाईट दिसतो तसा संध्याकाळी येलोइश दिसतो थोडा. सो असे ताजमहलचे 3 कलर्स पण दिसतात असं म्हणजे मला तरी वाटले माझ्या डोळ्यांना. असे तुम्ही इथे याल तर नक्की तुम्हाला असे अनुभव, पण त्याच्यासाठी तुम्हाला 3 वेळा बघायला यायला लागेल. 3 वेळा वेगवेगळ्या वेळेस खूपच सुंदर दिसतं. दुसरी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन द्यायची म्हणजे इथे खूपच सिक्युरिटी चेकिंग आहे. म्हणजे आपल्या एअरपोर्टवर जेवढं असतं तेवढंच इथे पण आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू काही अलाउड नाही आहेत. जर तुम्ही पर्समधनं आणल्या तर ते प्रत्येक पर्समधली वस्तू चेक करतात. खाण्याच्या वस्तू असेल तर ते काढून ठेवतात बाहेर. शोपीस अलाउड नाही. खाण्यापिण्याच्या वस्तू काहीच अलाउड नाही. पण इथे लॉकर आहेत त्यांच्याकडून, फ्री लॉकर प्रोव्हाइड केलेले आहेत, तर तिथे तुम्ही ठेवू शकता. त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण आत आणता येणार नाही. माझ्या मागे ह्या साईडला जे दुकान दिसतंय ते आहे पंची पेठा. जर तुम्हाला आग्र्याला पेठा घ्यायचा असेल तर पंची पेठा दुकान, आणि इथे बरेच पंची पेठा आहेत, म्हणजे डुप्लिकेट पण आहेत. पण हे सदर बाजारमधलं पंची पेठा आहे ते ओरिजिनल दुकान आहे. सो तिथेच घ्या, खात्रीलायक नाही. माझ्या या साईडला जे दिसतंय ते सदर बाजारचं चाट हाऊस आहे. ते चाट गल्ली म्हणतात त्याला. म्हणजे चाट गल्ली तिथे सगळे चांगल्या प्रकारचे चाट मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे. आणि इथे एक स्पेशल कुल्फी फालुदा सेंटर पण आहे. तिथे येऊन तुम्ही संध्याकाळी म्हणजे पंची पेठा घेऊन मग इथे एन्जॉय करू शकता. छान इव्हिनिंग स्पेंड होऊ शकते. इथे सगळा शॉपिंग एरिया आहे सदर बाजारात. ते शॉपिंगही करू शकता काय हवं. सो मी आता चाट खाते आणि हा लाव